स्वागत आहे सगळ्यांचं. केतकर सरही जॉईन झालेले आहेत आणि त्यांचा स्क्रीन आपण बघू शकतोय आता. तर जास्त वेळ न घालवता आपण मीटिंगला सुरुवात करूया. केतकर सर, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही प्रेझेंटेशन सुरू करा. नेहमीप्रमाणे प्रेझेंटेशन 2 भागामध्ये होईल. 40 मिनिटाचा आपल्याला कालावधी असतो. तर त्यानुसार फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ, तर सेम लिंक वापरून हा 40 मिनिटाचा पिरियड संपल्यानंतर पुन्हा जॉईन करा. थँक्यू. केतकर सर, तुम्ही सुरुवात करू शकता. ठीक आहे. नमस्कार. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो हो, येतोय, व्यवस्थित येतोय. हां, ठीक आहे. छान येतोय जयकृष्ण. अ, तर मी बाळकृष्ण केतकर. मला ॲक्च्युली आहे फायनान्शियल बॅकग्राऊंड काही नाही आहे. बेसिकली टेक्निकल आणि प्युअर सायन्स बॅकग्राऊंड आहे. बेसिकली MSc फिजिक्स केलं आणि मग M.Tech IIT दिल्लीमधून कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये केलं. त्याच्यानंतर 20 वर्ष सर्व्हिस झाली माझी आणि गेल्या 4-5 वर्षात मी पूर्ण वेळ आता हेच करतोय. तर आत्ता मी जे काही दाखवणार आहे ते बेसिकली गेल्या 4-5 वर्षात ज्या काही मी चुका केल्या, त्याच्यातून ज्या चुका सुधारत गेलो, त्याच्यातून जे काही मला आयडियाज तयार झाल्यात त्या आत्ता मी फक्त इथे ठेवतोय सगळ्यांसमोर. त्यामुळे काही चुकीचं असेल, काही असेल तर प्लीज मला सांगा काय आहे ते. तर बेसिकली आयडिया अशी आहे की लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन म्हणजे आपलं एक पोर्टफोलिओ लॉंग टर्म असेल. आता लॉंग टर्म पोर्टफोलिओ म्हटलं की जनरली लोकांना वाटतं व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग किंवा असं काही असेल, तर हा पूर्णपणे टेक्निकल बेस्ड लॉंग टर्म पोर्टफोलिओ आहे तयार करायचा. आणि तो पोर्टफोलिओ वापरून आपण मंथली इन्कम कसं जनरेट करू शकू. तर याच्यात 2 पार्ट आहेत. पहिल्या भागात मी फक्त लॉंग टर्म वेल्थ क्रिएशनसाठी पोर्टफोलिओ कसा तयार करायचा किंवा मी करतो, जे मेथड फॉलो करतो ती दाखवीन. आणि दुसऱ्या पार्टमध्ये तो पोर्टफोलिओच मार्जिन म्हणून वापरून ऑप्शन ओव्हरले त्याच्यावर कसा वापरतो ते दाखवीन. तर पार्ट 1ला सुरुवात करतो मी. आत्ता सांगितलं तसंच एकच पोर्टफोलिओ, बिग आयडिया, एकच पोर्टफोलिओ पण 2 इंजिन्स. एक लॉंग टर्म पोर्टफोलिओ ग्रोथ ओरिएंटेड आणि त्याच्यावर ऑप्शन ओव्हरलो युझिंग निफ्टी. तर आता इथे मी फक्त निफ्टीचं उदाहरण घेतलंय. काही लोकांना इंडिव्हिज्युअल स्टॉक्सचे ऑप्शन वापरूनही करता येईल, तेही करता येईल. बेसिक आयडिया सेमच राहणार आहे. मी फक्त निफ्टीवर करतो म्हणून मी इथे निफ्टी दाखवले. तर याचा उपयोग कसा होतो की इक्विटीमध्ये इक्विटी लॉंग टर्म पोर्टफोलिओ हा लॉंग टर्ममध्ये वेल्थ क्रिएशन तर करतोच, पण ऑप्शन्स ओव्हरले त्याच्यावर घेतल्यामुळे जे मंथली इन्कम जनरेशन असतं ते एक होतं. आणि आता गेल्या वर्षभरात आपण पाहिलं की जनरली स्टॉक मार्केटने तसे काहीच रिटर्न्स दिलेले नाही आहेत. म्हणजे बुल मार्केट नाही आहे, बिअर मार्केट नाही, सगळं साईडवेजच आहे. पण याच्यावर ऑप्शन सेलिंग आपलं असेल तर अगदी डिसेंट इन्कम सहज होऊ शकते याच्यावर. तर आपण पोर्टफोलिओकडे वळूया. तर बेसिकली हा रूल बेस्ड इक्विटी पोर्टफोलिओ आहे. याच्यासाठी मी वीकली चार्ट्स वापरतो, डेली नाही. आता वीकलीच का वापरतो हे आपण थोड्या वेळाने बघू. की म्हणजे लॉंग टर्म पोर्टफोलिओ असलं तरी डेली मी वापरत नाही. ते मी प्रूव्ह करून दाखवीन की वीकली का जास्त योग्य आहे ते. त्याच्यानंतर 12 ते 18 स्टॉक्स ठेवायचे. हे असे अप्रॉक्सिमेट फिगर आहे. त्याच्यात काही असं हार्ड अँड फास्ट रूल काही नाही की इतकेच एवढेच पाहिजे, 19 नको आणि 20 नको. बुल मार्केट असेल तर 25-30 सहज होऊ शकतात. खूप चॉपी मार्केट असेल तर 8 ते 10 होऊ शकतात. तर ह्याच्यात आपण फक्त लीडर्स चूज करायचे आहेत. लीडर्स म्हणजे काय की जे निफ्टीला विच आर बीटिंग निफ्टी इन रिटर्न्स.
हॅलो. हां. तर आपण हे लीडर्स कसे चूज करायचे ते बघू, की जे बेसिकली आपल्याला अल्फा जनरेट करायचा आहे, विच विज द स्टॉक्स विच विल रिटर्न मोर दॅन निफ्टी. आणि याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची, कॅश ही ही पण एक व्हॅलिड पोझिशन आहे. पूर्णपणे बिअर मार्केट असताना सगळ्या इक्विटीमधून बाहेर पडायचं आहे. कुठलं टार्गेटचं काही प्रेडिक्शन नाही आहे. फक्त जसं मार्केट रिॲक्ट होत असेल त्याप्रमाणे आपण फक्त जात असेल त्याप्रमाणे आपण रिॲक्शन द्यायची, बाकी काही नाही. तर पोर्टफोलिओ सिलेक्ट करण्यासाठी पहिला फेज म्हणजे फिल्टर करायचा, की जो वीकली 20 SMA, त्याच्यानंतर RSI डेली, वीकली आणि मंथली. डेलीवर 60च्या वरती पाहिजे, वीकली 50-55च्या वरती पाहिजे. याच्यात हार्ड अँड फास्ट रूल असं काही नाही, 50च्या वरती पाहिजे हे महत्वाचं. RSI मंथली पण 50च्या वरती पाहिजे, मिनिमम 50च्या वरती पाहिजे. हे झाल्यानंतर साधारण हायर हाय हायर लो स्ट्रक्चर पाहिजे. म्हणजे लास्ट स्विंगच्या लास्ट स्विंगच्या वरती पाहिजे वीकली लो. त्याच्यानंतर सगळे चार्ट्स फक्त आयबॉल रिव्ह्यू करून मेजर कुठले डिस्ट्रीब्युशन साईज वगैरे नाही आहेत ना, हे फक्त बघायचे. ओव्हरऑल व्हॉलॅटिलिटी वगैरे व्यवस्थित आहे ना, ते एक बघायचं. आता याच्यासाठी एक फिल्टर तयार केलेलं आहे. मी बेसिकली सगळ्यासाठी ट्रेडिंग व्यू हेच वापरतो. याच्यासाठी एक फिल्टर तयार केलेला आहे, की जो हे सगळं फिल्टर करून मला वीकली देतो. आणि फक्त निफ्टी 500, मिड कॅप 150 आणि स्मॉल कॅप 100 याच्या हाच एवढा एक युनिवर्स आहे. त्याच्यातलेच हे फेज 1 मधले फिल्टर काढून घ्यायचे. आता हे फिल्टर केल्यानंतर नेक्स्ट स्टेप इज गो टू फेज 2. तर फेज 2 मध्ये काय, आपण हा चांगला स्टॉक आहे का तो चांगला स्टॉक आहे असं प्रश्न विचारायचेच नाहीयेत. हा स्टॉक स्ट्रॉंगेस्ट स्टॉक आहे की नाही, वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट. बरेच स्टॉक आहेत, त्याच्यापैकी हा वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट आहेत की नाही हा प्रश्न विचारायचा आहे. मग ते कसं ठरवणार, तर त्याच्यासाठी एक RS म्हणून इंडिकेटर आहे, रिलेटिव्ह स्ट्रेंथ. रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स नाही, RSI नाही, RS म्हणून आहे, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, की जो 3 महिने, 6 महिने आणि 12 महिने असा काढायचा. ऑफकोर्स इट इज हे विथ रिस्पेक्ट टू निफ्टी आहे हा RS. आणि त्याचा कॉम्पोजिट स्कोअरचा फॉर्म्युला मी जो वापरतो तो इथे दाखवलेला आहे. त्याच्यातही पुन्हा हार्ड अँड फास्ट रूल असा काही नाही आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फक्त 6 महिन्याचा वापरू शकता, किंवा सगळ्यांना वेटेज 1/3 1/3 1/3 देऊ शकता. बेसिकली आयडिया की हे सगळे स्टॉक्स आहेत ते निफ्टीपेक्षा त्यांचा परफॉर्मन्स चांगला पाहिजे. आता ज्यांना इच्छा असेल की RS म्हणजे काय, तर RSचा हा फॉर्म्युला आहे. मला वाटतं स्टॉकेज किंवा हे यांच्यात हे फिल्टर पण RSचे फिल्टर पण आहेत. तर हा फॉर्म्युला आपण याच्यातही वापरू शकतो. ट्रेडिंग व्ह्यूमध्ये स्क्रिप्टमध्ये पण करून प्रत्येकाचा आपण हा RS काढू शकतो. बेसिकली आपण रेशो घेतो स्टॉकचा विथ रिस्पेक्ट टू BT म्हणजे बेंचमार्क ॲट टाइम T, आणि त्याच रेशोला आपण काही महिन्यांपूर्वीच्या त्याच प्राइसेसनी डिवाइड, तो म्हणजे तो नॉर्मलाइज होतो. म्हणजे आपण आयडिया आणि MRF हे दोन्ही कम्पेअर करू शकतो की कोणचा बेटर आहे. म्हणजे असं सिच्युएशन आली की जो 100 रुपयाचा स्टॉक आहे आणि एक सपोज 10,000 रुपयाचा स्टॉक आहे, याच्यापैकी मला कशात इन्व्हेस्ट करायचे. दोन्ही स्टॉक हे निफ्टीला सपोज 20% बीट करतायत, 20% हायर रिटर्न देत आहेत गेल्या वर्षभरात, आणि तोच परफॉर्मन्स दोघांचाही आहे. मग यांच्यापैकी कोणता स्टॉक मी निवडायचा आहे, तर हे आपल्याला या RS वरून
सहज कम्पेअर करता येतो. म्हणूनसाठी हा आर एसचा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपली लिस्ट तयार झालेली आहे. फिल्टर 1 करून फिल्टर 2 ची पण लिस्ट तयार झालेली आहे. मी तुम्हाला आता हे हे झाल्यानंतर माझा याच्यावर दाखवतो, ट्रेडिंग व्ह्यूवर तो फिल्टर करून एक्सेलमध्ये मी कसं एक्सेल दाखवतो ती, आणि त्यात कॅल्क्युलेट करून कॅल्क्युलेट जसे करतो ते फक्त रँकिंग कसं करतो ते दाखवतो. हे झाल्यानंतर अजूनही आपण कुठल्याही स्टॉकमध्ये एंट्री घेतली नाही, फक्त लिस्ट तयार झाली आहे. याच्यानंतर आपण कुठला स्टॉकमध्ये किती अमाऊंट इन्व्हेस्ट करायची हे ठरवायचं आहे. तर हे ठरवण्यासाठी बेसिकली ज्याला आपण पोझिशन सायझिंग म्हणतो, तर कोणी 1% म्हणेल, कोणी 0.5% म्हणेल, कोणी 2% म्हणेल की प्रत्येक ट्रेडमध्ये मी रिस्क किती घ्यायची आहे. तर हे आपापल्यानुसार आपण ठरवायचे. साधारण 0.5 to 1% ऑफ तो टोटल व्हॅल्यू असेल पोर्टफोलिओची, तेवढी रिस्क आपण प्रत्येक ट्रेड मागे घेतो. तर त्याच्यावरून आपण ॲक्च्युअल क्वांटिटी किती घ्यायची, तर ते इथे हे इथे एक छोटं एक्झाम्पल इथे दिलेलं आहे की सपोज स्टॉकची प्राइस 100 असेल आणि स्टॉप लॉस 95 असेल आणि माझी रिस्क घेण्याची कपॅसिटी 1% ऑफ सपोज 10 लाख, तर म्हणजे 10,000 मी गमवायला तयार आहे स्टॉप लॉस हिट झाला तर मी किती क्वांटिटी घेऊ, तर 10,000 भागिले 5, 100 मायनस 95, म्हणजे 2,000 क्वांटिटी मी त्या स्टॉकची घेऊ शकतो. म्हणजे आपण 10 स्टॉक घेतले तरी प्रत्येक ट्रेड मागे आपली रिस्क फक्त 1%च राहणार आहे. आणि हे करून आपण क्वांटिटी कॅल्क्युलेट केली. त्यानंतर एकदा स्टॉक मूव्ह व्हायला लागला की 1.5 ATR अपवर्ड मूव्ह झाली की अजून ॲड करायचे. तो नेक्स्ट ट्रेड होतो. पुन्हा तोच फॉर्म्युला वापरून आपण क्वांटिटीवरून त्यावेळेस क्वांटिटी कदाचित वेगळी येईल, तेवढी क्वांटिटी परत ॲड करायची. म्हणजे यू विल ऑलवेज स्केल इन द स्ट्रेंथ. म्हणजे जसा स्टॉक वाढत जाईल तसतशी आपण त्याच्यात अमाऊंट वाढवत जायची. ॲज अ रूल ऑफ थम फक्त 3 ॲड करा. 4 केले काही बिघडत तसं काही नाही, पण ॲज अ रूल ऑफ थम मॅक्सिमम 3 ॲड करू शकतो आपण. अजूनही करू शकतो, त्यालाही काही हे नाही, पण कुठेतरी साधारण आपण आपली लिमिट ठरवून घ्यायची की आपण किती ॲड करायचे ते. आणि जे लुझर्स असतील ते पहिल्यांदा कट करायचे आणि जे विनर्स असतील त्यात नेहमी ॲड करत जायचं. तर सध्याला मी ATRचा स्टॉप लॉस वापरतो की 3 ATR म्हणजे करंट प्राइसच्या 3 ATR बिलो हा माझा स्टॉप लॉस असतो. तर एक्झिट डिसिप्लिन असा आहे की एकतर 20 वीक SMAच्या खाली यायला पाहिजे किंवा ATR ट्रेलिंग स्टॉप हिट व्हायला पाहिजे किंवा RS डिटिओरेट व्हायला पाहिजे, की जो पण RS डिटिओरेट व्हायच्या आधी आपला जनरली स्टॉप लॉस हिट झालेला असतो. तर आत्तापर्यंत कोणाला काही शंका आहेत का याच्यात? हे थोडं फास्ट होत आहे का म्हणजे? हॅलो. नाही, मला वाटतं तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन संपवा, मग आपण क्वेश्चन आन्सर सेशन घेऊ. हे सगळं समजून घेतोय. मला असं वाटतं की नवीन आहे अच्छा. बहुतेक सगळ्यांसाठी. हा. हो खरंय. बरं. एटीआर एटीआर म्हणजे काय? अच्छा. ATR म्हणजे ॲव्हरेज ट्रू रेंज. तो एक इंडिकेटरच आहे. साधारण स्टॉक किती मूव्ह होतो गिवन पिरियडमध्ये ऑन अन ॲव्हरेज, त्याला ॲव्हरेज ट्रू रेंज म्हणतात.
तर तो इंडिकेटर सगळ्याच जनरली सॉफ्टवेअर्समध्ये असतो. तर तो वापरायचा आणि 3 ATR बिलो करंट प्राइसच्या 3 ATR खाली हा आपला स्टॉप लॉस ठेवायचा. तर आता अ, मी ट्रेडिंग व्ह्यू चालू करतो. आता मी हे सगळं ट्रेडिंग व्ह्यूवर करतो. ट्रेडिंग व्ह्यूवर एक टेक्निकल रेटिंग्ज नावाची स्ट्रॅटेजी आहे, इंडिकेटर आणि त्याच नावाची एक स्ट्रॅटेजी आहे. तर हीच स्ट्रॅटेजी मी घेतली आहे, ओपन सोर्स आहे. त्याचा कोड मी थोडा मॉडिफाय केला. त्या कोडमध्ये थोडं पोझिशन सायझिंग, ATR बेस्ड स्टॉप लॉस, पिरॅमिडिंग, RS स्कोअर हे सगळे मी ॲड केलेत. आणि अजून काही काही पॅरामीटर्स हे सगळे ॲड केलेले आहेत. आणि त्याच्यावरून ॲक्च्युली मी एंट्री आणि एक्झिटचा डिसिजन घेतो. की आत्तापर्यंत असं पाहिलं की मी फक्त लिस्ट तयार केली होती स्ट्रॉंग स्टॉक्सची. त्याच्यानंतर माझ्या पोझिशन साईजेस ठरवल्या आणि त्याच्यानंतर मी आता ट्रेडिंग व्ह्यूचे इंडिकेटर्स वापरून एंट्री घेणार आहे. तर हा इंडिकेटर स्ट्रॅटेजी आहे ती मी 1 आवर, डेली, वीकली या सगळ्याच्यावर टेस्ट करून पाहिली आहे. तर वीकली याच्यावर आता ट्रेडिंग व्ह्यूवर आपण जेव्हा टेस्ट करतो तो ट्रेडिंग व्ह्यू आपल्याला खूप वेगवेगळे मेट्रिक्स देतो. त्याच्यात महत्त्वाचे म्हणजे मॅक्सिमम ड्रॉडाऊन्स, प्रॉफिटेबल ट्रेड्स किती आहे आणि प्रॉफिट फॅक्टर किती आहे. तर बेसिकली प्रॉफिट फॅक्टर म्हणजे माझा 1 रुपया लॉस झाला तर म्हणजे लुझिंग ट्रेडमध्ये माझा 1 रुपया लॉस झाला तर विनिंग ट्रेडमध्ये माझा प्रॉफिट किती होतो, मला किती पैसे मिळतात. तर याला प्रॉफिट फॅक्टर म्हणतात. तर साधारण रूल ऑफ थंब असं म्हणता येईल की 1.3 पेक्षा जास्त पाहिजे प्रॉफिट फॅक्टर. तर या सगळ्या याच्यावर मी डेली, वीकली, आवरली सगळ्या याच्यावर हे टेस्ट करून पाहिलं आहे मी. आणि वीकलीवर सगळ्यात जास्त प्रॉफिट फॅक्टर, ड्रॉडाऊन्स कमी आणि प्रॉफिटेबल ट्रेड जास्त हे सगळं वीकलीवर दिसतं. डेलीवर खूप चॉपीनेस आहे. आपला ड्रॉडाऊन्स वाढतात, प्रॉफिटेबल ट्रेड्स ॲक्च्युली कमी होतात वीकलीपेक्षा. त्याच्यानंतर हीच स्ट्रॅटेजी मी माझ्या ऑप्शन्स ओव्हरले जे निफ्टीसाठी मी ऑप्शन्स ओव्हरले वापरतो त्याच्यात जे मला स्मॉलर टाईम फ्रेम लागते तर हेच टूल मी वापरतो. आणि ते टूल मी 5, 10, 15 मिनिट, 20 मिनिट, 30 मिनिट, 1 आवर, 2 आवर या सगळ्यावर टेस्ट केले आणि या सगळ्याच्यावर हेच मॅट्रिक्स सगळे पाहिले. तर ह्याच्यात 20 मिनिटाचा गुड इनफ मिक्स मिळतो. म्हणजे प्रॉफिट फॅक्टर चांगला आहे, चॉपीनेस कमी आहे. म्हणजे 5 मिनिटावर ॲक्च्युली चांगलं आहेत पण त्याच्यात व्हिप्सॉच खूप आहेत. ते आपल्याला व्हिप्स बेसिकली आपले प्रॉब्लेम असा होतो की 3 किंवा 4 वेळा माझा स्टॉप लॉस हिट झाला तर मी 4थ्या वेळा एंट्री करायला घाबरतो. असं म्हणजे प्रत्येकाचंच होतं की लागोपाठ 3 वेळा स्टॉप लॉस हिट झाला आणि परत एकदा सिग्नल आला बाय करण्याचा तर आपण थोडं काचकूच करतो किंवा कमी क्वांटिटीने परत एंटर करतो. आणि जेव्हा आपण कमी क्वांटिटी एंटर करतो तेव्हाच नेमका स्टॉप पळतो. तर हे टाळण्यासाठी मी 20 मिनिट प्रिफर करतो. याच्यात बऱ्याचदा सिग्नल 1-1, 2-2 दिवसांनी सुद्धा येतात किंवा कधी कधी एकदा किंवा दोनदा येतात दिवसात. आणि ते म्हणजे सायकोलॉजिकली थोडं ठीक वाटतं म्हणून मी 20 मिनिटं वापरतो. तर आता हे आता ऑप्शनकडे जायच्या आधी मी मला हे दाखवतो. ट्रेडिंग व्ह्यूवर मी काय कसं बघतो ते दाखवतो. याला काय मला सेपरेट शेअर करावं लागेल का आता? हा स्क्रीन बंद करून किंवा याला मिनिमाइज करून तुम्ही डायरेक्ट अच्छा. नेटवरती जाऊ शकता. मिनिमाइज करून टाका याला. ओके. आत्ता दिसते का माझा स्क्रीन?
नाही, अजून नाही. बंद केला तरी चालेल ना? हा जो स्क्रीन आहे ना तुम्ही दाखवताय तो, म्हणजे पीपीटी बंद करून हां हां. तुम्ही डायरेक्ट नेटवरती येऊ शकता. अच्छा. अं, ओके. मला वाटतं डेस्कटॉप अच्छा, डायरेक्ट स्क्रीनच शेअर करतो मी, म्हणजे हे नाही करता येणार. हा, स्क्रीनच शेअर करा, म्हणजे मग तुम्ही जे जे हां. काही तिकडे कराल ते अ, सगळं दिसेल इथे. हा. बरोबर. दिसतंय का आता? हो, दिसतंय. हां. तर हे मी ट्रेडिंग व्यू उघडलंय. अं, अं, याच्यात आता हे इथे राईट हँड साईडला तुम्ही पाहिलं तर हे 23 जानेवारीचे मी स्ट्रॉंग स्टॉक्स याच्यावरचे काढलेले आहेत, आर एस बेस्ड, की ज्यांचा आर एस स्कोअर चांगला आहे. तर याच्यात आपण नॅशनल ॲल्युमिनियम त्यावेळेस होता, म्हणजे मागच्या आठवड्यातले काढलेले आहेत, फक्त ट्रेडिंग व्ह्यूच्या लिस्ट अजून बनवलेली नाही, थोडा आळशीपणा केला, ते याच्यात टाकायचे राहिलेत माझे. तर आता हीच माझी इथे स्क्रिप्ट लावलेली आहे, टेक्स्ट्रॅक्ट, हे जे मी म्हटलं इथे, ते बोलतो. काय झालं, एक मिनिट. इथे ही वरची पट्टी कशी घालवायची ते माहिती आहे का? नाही, पण स्क्रीन व्यवस्थित दिसतोय तुमचा. नाही नाही, मला ते काय झूमची ती काळी पट्टी येते ना वरती, हा हा ती हा. याच्यावर येते. हां, तर अच्छा. त्याच्यामुळे मला याचे बटणं दिसत नाहीयेत. ओके ओके. त्याला मिनिमाइज करता मी आलं तर बघा रेकॉर्डिंग ना. अरे तू माझा फोन तरी बघत मी बघत आहेस तर. मी थांब जरा. नाही, हे काहीतरी केलं मी. एनिवे, बरं राहू दे, ते नंतर बघतो. तर इथेच ही स्ट्रॅटेजी मी इथे टाकलेली, जी मी मॉडिफाय केलेली आहे. तर याच्यात तुम्ही बघू शकता, आता मी नॅशनल ॲल्युमिनियम इथे लावलेला आहे. याचा आर एस स्कोअर तुम्हाला या इथे दिसेल, 164. तर याचा अर्थ असा होतो की 64% हा जास्त, निफ्टीच्या कम्पेअर टू निफ्टी, इट इज परफॉर्मिंग बेटर 64% इन द पास्ट 1 year. तर आता तुम्हाला इथे खाली प्रॉफिट फॅक्टर वगैरे दिसत असेल. इथे हा प्रॉफिट फॅक्टर आहे, प्रॉफिटेबल ट्रेड्स आहेत आणि मॅक्सिमम ड्रॉडाऊन्स आहेत. तर हे वीकलीवर आहे. आता मी जर का इथे डेलीवर केलं तर प्रॉफिट फॅक्टर माझा थोडा कमी झाला, 1.21 झाला. प्रॉफिटेबल ट्रेड्स पण कमी झालेत आणि ड्रॉडाऊन्स वाढलेले आहेत, 3.55. हेच मी श्रीराम फायनान्सला पाहिलं, तर आता मी डेलीवरच दाखवतोय.
मॅक्सिमम ड्रॉडाऊन्स 2.96 आहेत. प्रॉफिटेबल ट्रेड्स 47 आहेत, 47%. आणि प्रॉफिट फॅक्टर आहे 1.976. आता मी हेच जर वीकली केलं तर माझे ड्रॉडाऊन्स कमी झालेत. प्रॉफिटेबल ट्रेड्स 55% झालेत आणि प्रॉफिट फॅक्टर 5.785 झालाय. हेच मी अशोक लेलँडचं पाहिलं. आत्ता परत वीकलीला आहे आपण. प्रॉफिट फॅक्टर 6.6 आहे. प्रॉफिटेबल ट्रेड्स 60% आहेत आणि मॅक्सिमम ड्रॉडाऊन्स आहेत 0.80. हेच मी डेलीला पाहिलं तर मॅक्सिमम ड्रॉडाऊन 1.86 झालेत. प्रॉफिटेबल ट्रेड्स कमी झालेत 46% आणि प्रॉफिट फॅक्टर 1.958 झालाय. असे मी बऱ्याच स्टॉकसाठी कम्पेअर करून पाहिलं आणि म्हणून डेलीच्या ऐवजी मी वीकली कॅन्डल्स वापरतो. मी सुरुवातीला म्हटलं की लॉंग टर्म पोर्टफोलिओ असेल तरी मी वीकली कॅन्डल्स का वापरतो, तर त्याला हे कारण आहे. त्याच्यानंतर मागच्या आठवड्यात जे स्ट्रॉंग स्टॉक्स काढले त्याची लिस्ट दाखवतो मी इथे. मला वाटते एक्सेलला काहीतरी प्रॉब्लेम आहे, हे अपडेट होत नाही आहे इथे. ते इथे सगळे बेसिकली मगाशी दाखवले RS कसा कॅल्क्युलेट करायचा ते फॉर्म्युले इथे नॉर्मलाइज याचे झाले आता कुठे. तर तुम्ही इथे बघू शकता की हे मागच्या आठवड्यातले स्टॉक आहेत, म्हणजे 15 फेब्रुवारीच्या वीक एंडिंगचे. या सगळ्या स्टॉक्स याच्यात आलेले आहेत. एमटार टेक्नॉलॉजीज, अवंती फीड्स, फोर्स मोटर्स, जेके टायर्स, सान. आणि यांचे आपण RS पाहिला, RS स्कोअर पाहिला तर एमटारचा 2.28 आहे, 1.90 आहे. बेसिकली 2.28 म्हणजे निफ्टीच्या ऑलमोस्ट डबल स्पीडमध्ये तो चाललेला आहे. अवंती फीड्स म्हणजे ऑलमोस्ट 1.9 म्हणजे 90% बेटर आहे. सो बेसिकली हे सगळे स्ट्रॉंग स्टॉक्स आहेत. याच्यातले टॉप हे मी सॉर्ट केलेले आहेत RS स्कोअरवर. हे सगळे सॉर्ट केल्यानंतर ही लिस्ट मी याला अपलोड करतो ट्रेडिंग व्ह्यूला आणि त्याच्यानंतर चार्ट बघून त्या चार्टवर जो काही मी आत्ता इंडिकेटर दाखवला तो इंडिकेटर वापरून एंट्री किंवा एक्झिट बघतो. तर हे बेसिकली पोर्टफोलिओ क्रिएशन बद्दल होतं. आता काही तुम्हाला शंका आहेत का विचारा. आता म्हणजे याच्यानंतर आपण ऑप्शन्स ओव्हरले वर जाऊ शकू. याच्यात मोस्ट पॉप्युलर निफ्टी आणि बँक निफ्टी टाकता येईल का, म्हणजे जे तुम्ही स्टॉक सिलेक्ट केले त्याच्याऐवजी, आणि मग त्याची इंडिकेशन किंवा त्याचे ड्रॉडाऊन कसे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतील? निफ्टीचे ना, इथे हे काय निफ्टीचं आपण बघू ना. आता निफ्टी हे डेलीवर आहे. तर इथे जुलै 90 पासून टेस्टिंग झालेलं आहे याचं. जुलै 1990 पासून फेब्रुवारी 2026 पर्यंत. तर याचा डेलीवर पाहिलं तर प्रॉफिट फॅक्टर 2.17 आहे. प्रॉफिटेबल ट्रेड्स 51% आहेत आणि मॅक्सिमम ड्रॉडाऊन 2.89 आहे. आता हेच मी जर का वीकलीवर पाहिलं तर मॅक्सिमम ड्रॉडाऊन कमी झाले, 0.84 झाले. प्रॉफिटेबल ट्रेड्स 56% झाले आणि प्रॉफिट फॅक्टर 6 झाले. त्याच्यानंतर अजून कुठला म्हणालात? बँक निफ्टी. हा, बँक निफ्टी वीकलीवर प्रॉफिट फॅक्टर 1.8 आहे
प्रॉफिटेबल ट्रेड 53% आहे आणि मॅक्सिमम ड्रॉडाऊन 2.2 आहे. आणि डेलीवर पाहिलं तर मॅक्सिमम ड्रॉडाऊन 5% झालंय. प्रॉफिटेबल ट्रेड्स थोडे कमी झाले, ऑलमोस्ट 51 झाले आणि प्रॉफिट फॅक्टर थोडा कमी झाला. आधी किती होतं? 2.18 आहे आणि मला वाटतं विकलीला 1 थोडा प्रॉफिट फॅक्टर थोडा वाढलाय. पण ड्रॉडाऊन्स पण वाढले. म्हणजे डेलीला आपण प्रॉफिट फॅक्टर जास्त असला तरी ड्रॉडाऊन्स पण खूप वाढलेत. म्हणजे या चार्ट प्रमाणे जर विकलीवरती पोझिशन्स घेतल्या या हा इंडिकेशन्स प्रमाणे तर त्या जास्त बरोबर, प्रॉफिटेबल राहतील आणि नंबर ऑफ ट्रेड्स पण कमी होतील असंच म्हणायचं आहे ना? एक्झॅक्टली बरोबर. अच्छा, ओके, ठीक ठीक. हे वेगळं कॅल्क्युलेशन आहे जरा ते म्हणजे नीट समजून घ्यायला भरपूर वेळ जाईल बहुतेक. आणि तुम्ही ते मॅथमॅटिकल हो बरोबर. इक्वेशन पण दाखवलेलं आहे. करूया ते. अजून हो काही हो कोणाचे डाऊट्स असले तर प्लीज विचारा. सर ॲक्च्युअल ट्रेड कसे घेता तुम्ही? ॲक्च्युअल माझा ICICI डायरेक्टमध्ये अकाउंट आहे. म्हणजे मी इथे आता सपोज श्रीराम फायनान्सचा आहे. आता श्रीराम फायनान्स आपण इथे लिस्टमध्ये पाहिलं, इथे मला वाटतं आला होता श्रीराम फायनान्स कुठे. आता मी सिलेक्ट केलेल्या ह्याच्यात श्रीराम फायनान्स आलाय. तो मग माझ्या ट्रेडिंग व्ह्यूच्या लिस्टमध्ये येईल. ट्रेडिंग व्ह्यूच्या लिस्टमध्ये आल्यावर मला इथे या इंडिकेटरनुसार मला इथे लॉंग दिसला तर मी तो या माझ्या लिस्टमध्ये राहील. जिथे मला इंडिकेशन देतील लॉंग जा, तिथे मी तो बाय करेन. तो बाय कसा करणार? तर माझी इथे क्वांटिटी कॅल्क्युलेट होते. माझ्या स्टॉप लॉस इथे, म्हणजे बेसिकली सांगायचं झालं तर आत्ता 10.75 प्राईस आहे. तर मी कॅल्क्युलेट कसं करणार? सपोज मला मॅक्सिमम 1 लाख रुपये घालायचेत याच्यात. तर मी कॅल्क्युलेट कसं करणार की 10.75 1 लाख घालायचे म्हणजे 1 लाखाच्या 1% म्हणजे झाले 1000. ठीक आहे. त्याच्यानंतर आत्ताची व्हॅल्यू 10.75 आहे आणि माझा SL आहे 959.89. म्हणजे 10.75 मायनस 959.89 115. मग मी करणार 1000 भागिले 115. म्हणजे श्रीराम फायनान्सचे मी 8 क्वांटिटी घेणार. का? तर जर का माझा स्टॉप लॉस हिट झाला तर माझा लॉस 1000 पेक्षा जास्त होणार नाही. बस ओके. एवढंच आहे, बाकी काही नाही. आणि मी सिस्टीममध्ये स्टॉप लॉस लावत नाही, फक्त इथूनच बघतो. स्टॉप लॉस हिट झालेला इथे ही जी खालची लाईन प्लॉट केलेली आहे ती स्टॉप लॉसची लाईन आहे. याच्या खाली गेला की सेल करायचे. ओके. तुमचे पुढचे जे प्रेझेंटेशन आहे ते पण मला वाटतं पाहूया आपण ऑप्शन्स, आणि मग दोघांचं कॉम्बिनेशन मिळून अजून काही प्रश्न असले तर ते घेऊ. मी आधी सांगितल्याप्रमाणे या मीटिंगची वेळ इथे संपते, तर सेम लिंक वापरून पुन्हा जॉईन करा. मी ही मीटिंग आता इथे थांबवतोय, शेवटचा 1च मिनिट बाकी आहे. सेम लिंक वापरून सगळेजण जॉईन करा, लगेचच आपण सुरुवात करूया. थँक्यू. ठीक आहे.